हॅलो गाईज, शौर्य आणि मी बसलो आहे. शौर्य इथे सो हेल्मेट थोडंसं हॉकीला ठेवलं आहे मी. बट सिरियसली सांगतो, माझे हार्टबीट वाढले. मग का फोन लावणार आहे त्याला, तर थोडंसं हार्टबीट वाढले. हार्टबीट थरथरतात माझे. पण तरी तुम्हाला दाखवतो माझा हत्ती किती जड आहे. बजरंगबली असं उचलून ठेवावं लागतं. आम्ही काय केलं, अरे मला येऊ दे भाई साहेब, धैर्याने लॉक केलं मला. कसं काय मंडळी, मी साहिल रमेश कोपकर स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. साहिल कोपकर व्लॉग्समध्ये. चॅलेंजेस, कालच्या व्लॉग्सचं चॅलेंज होता मला. म्हणजे कसा चॅलेंज होता की कंटेंट नव्हते तरी पण मी काहीतरी बनवायचं म्हणून असं नाही बनवलं. जे भेटत होतं, जे बनवायचं ते मी बनवलं आणि तुमच्यापर्यंत पोचवलं. सो आजच्या व्लॉगमध्ये काय भेटतं ते बघूया आपण पुढेच. तुम्ही आहात आणि जर तुम्ही जर व्लॉग आपले कंटिन्यू बघताय तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक पण करा जर तुम्ही हे बघताय पूर्ण. सो आता आलो आहे शोरूमला. दिसत असेल बॅकग्राऊंड. शोरूमला आलो आहे, थोडं आवरे सर्व आणि काय असेल व्हिडिओ थोड्या वेळात. सो गाईज, मी आता आलो आहे शोरूमला. आपल्या मेन शोरूमला जिथं सेलिंग वगैरे होतं. काका जेवायला गेले म्हणून आलो आहे. शूट करणार होतो पण करतो आहे की मुलं कंटेंट आपण काय टाकत नाही म्हणून हे दाखवायला की आपला हा मेन शोरूम आहे, जिथून आपली मेन सुरुवात झाली. इकडून स्वामींचं इकडेच पहिलं रिपेरिंग वगैरे इकडेच बाहेर व्हायचं पहिलं. बट आता तिकडे शिफ्ट केलं का थोडीशी जागा कमी होते, गाड्या पण सेलिंगच्या असतात म्हणून इकडे सेलिंगला ठेवलं आहे. आणि तिकडे कामं चालू आहेत, मी इकडे बसलो. काल पण मी इकडेच होतो. आता मी इकडे काका जेवायला गेले मग मी इथे आलो. मग काका आली की मी तिकडे जाईल. असं अल्टरनेट काय ब्लॉग मस्त शांत आहे. माझं जर आले कस्टमर ते कस्टमरला हँडल करतो. तिकडे काम चालू होतं चेंजमध्ये काम. काहीच घरी आलो, काहीच नव्हतं करायला म्हणून मी विचार केला शौर्याला घेऊया आणि निघूया नाईट राईडला. सो फोन माउंट करणार आहे मी. कॅमेरा आपल्याकडे नाही आहे, सो मी फोन माउंट करणार आहे. आणि टेस्टिंग पण होईल, एक नाईट राईड पण होईल. रॉकी पण उभा आहे 2 दिवस, सो त्याला पण काढून होईल आणि सर्व आहे. सो लेट्स गो. सर्व मी हे लावतो आणि दाखवतो. आता सेटअप बघा. हे लाभ पेटीवरती उचलले आणि धैर्य रडत होता. धैर्याला न्यायला काय नाही, बट हा बसेल किंवा त्याला पकडेल. मला गाडी चालवलं काय नाही, हे दोघं त्याला पुढे नाही बसू शकत हेल्मेट आहे म्हणून. तो मागे बसला ना तर हा त्याला कसा पकडेल. हा त्याला पकडला की हा असा एकदम वाकून बसतो. मग त्याला म्हणून त्याला नाही घेतलं. माईक खिशात आहे, कॅरी केला आहे. सो आता माईक मी इथे खाली लावेन, खाली गेलो. सो हे टाईट बसलं. सो जय बजरंगबली. बघू कसं काय होतं ते. जाऊया, हे चालू करूया. काढला नाही ना 2 दिवस, धूळ जमा झालं तरी कमी नाही हाय. रॉकीला साफ करूया आणि हेल्मेट बघा तयार आहे. सो ते लावतो आधी. मी याला काढतो साफ करून. रॉकीला ठेवलं आहे मी. बट सिरियसली सांगतो, माझे हार्टबीट वाढले. मग फोन लावणार आहे त्याला. सो थोडंसं हार्टबीट वाढले, हार्टबीट थरथरतात माझे. पण रिस्क आहे तो लॉगिंग आहे. सो चालू करूया. याला लावतो मी फोन. आहे बघा माईक काढलं आहे, याला कॉल स्टार्टवरती चालू केलं आहे. लावूया आणि टेस्टिंग पण करूया, राईड पण होईल आपली. हॅलो गाईज, शौर्य आणि मी बसलो आहे. शौर्य इथे आहे. सो हेल्मेट थोडंसं कॅरी करून बस चल जाऊया आपण. आम्ही चाललो आहे राईडला. काय बोलायचं काय यार, मी चाललो आहे राईडसाठी. सर्वजण माझ्याकडे बघतात. तो इथं सँडविचवाला बघत होता. व्ह्यूज कसा येतो माहिती नाही, कारण का हेल्मेट सारखं खालीवर ॲडजस्ट करतो आहे मी. सो गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव. लेट्स गो. शौर्य पाठी बसला. हॉकीला कॉल स्टार्ट केले. माझी काच बंद नसणार आहे, मला भीती फोनची आहे. बट ठीक आहे. हेल्मेट जास्तच खाली येतं आहे. मी फोनकडं बघतो आहे. हां, सर्वजण बघतात ते वेगळे, पण हेल्मेट माझ्याकडे खाली होते त्याचं एक टेन्शन आहे. आणि मेन म्हणजे टेन्शन आहे फोनचं टेन्शन आहे, कारण का हा हेल्मेट माझा आहे नाही चांगला. तो सारखा खाली येतो आहे. आणि मला भीती वाटते ते ह्याची की फोन पडेल वगैरे, कारण का भाई जर आधीच आपल्याकडे कॅमेरा नाही आहे आणि त्याच्यात हवा पण येणार आहे आपल्याकडे, कारण का मी काच नाही लावले काही. बोललो असं टेस्टिंगसाठी जाऊया. सो आता मी माझ्या एरियातून पहिलं बाहेर पडतो. तर इन फ्युचर कॅमेरा किंवा माईक वगैरे आलाच तर चांगली गोष्ट होईल ना आपल्यासाठी. पण थोडासा आवाजाचा काय प्रॉब्लेम आला माईकचा वगैरे तर थोडं सांभाळून घ्या, कारण का माईक पण चिपकलं आहे याच्यामुळे, हेल्मेटमुळे. हेल्मेट जसं खाली जाते ना तसं माईक तोंडाला चिपकतं माझ्या चिनला, पोटांच्या खाली बरोबर.
तो गर्दीच्या एरियामध्ये आहे, रिॲक्शन पण भेटतील तुम्हाला बघायला. शी यार, या हेल्मेटने मूड ऑफ केला मला, सिरियसली सांगतो, मी हेल्मेटने मूड ऑफ केला. बाबू बाबू असं नको करूस, इधर आ रहा है उधर जा रहा है, एक तो एक कर. चला, कन्फर्म आहे की मोबाईलची गॅरंटी चांगली आहे, म्हणजे मोबाईल पडायची भीती नाही, अडकवला आहे चांगला. बट भीती आहे ती आपल्या हेल्मेटची, की सारखा खालीवर होतं, मी ॲडजस्ट करतो, तुम्हाला दिसतं याचीच भीती आहे, बाकी भीती नाही कसली मला. मी माझ्यामध्ये ना लेफ्ट घेतो, सिग्नलवरनं जातो, सिग्नलवरनं परत आमच्या एरियात जातो, एक राऊंड मारूया आपण, तिथून फास्ट पळेल पण गाडी. आणि ह्या हेल्मेटमुळे मला सीन होते थोडासा, हेल्मेट असा पकडला आहे मी आता. आपण हेल्मेट चांगला घेतला ना, जो खालीवर होणार नाही, हा खूप असं फुडून खाली येतो आहे, असं फुडून खाली येतो आहे. सो त्याच्यामुळे मला असं थोडंसं बाचकायला होतं आणि मला व्ह्यू पण समजत नाही की बरोबर कॅप्चर झाला आहे की नाही. आता आपली टेस्टिंग आहे, त्याच्यामुळे तुम्ही पण समजून घ्याल. मी आता थोडासा पुढे जाऊन थांबेनच सिग्नलवरून, कारण का व्हॉईस मला वाटते करू शकतो. माझ्या दाढीला चिपकलं यार माईक, काय बोलू यार तुम्हाला, की ताते चला ताते, काय बोलू मी तुम्हाला. हवालदार असतील ते पण मला बघून असतील माझ्याकडे जर असले तर. मोबाईल लावला आहे ते, कोण आहे का, कोण नाही आहे. चलो भाई, काय सांगू तुम्हाला, माझ्या दाढीला आहे ना माईक चिपकलं आहे. म्हणजे माईक असं जेव्हा हेल्मेट असं खाली खाली येतो ना, असं सीधा गेल्यानंतर तो पूर्ण माईक आहे ना हेल्मेटला चिपकतो. तो एक थोडासा निगेटिव्ह पॉईंट आहे, आपण कवर केला पाहिजे. तो मी विचार करतो कुठेतरी थांबावा, आणि कुठे थांबावं तर इथंच थांबे. चला इथे थांबून बघूया काय व्हिडिओ रेकॉर्ड झाले ते पुढे बघू. सो गाईज, मी व्हिडिओ चेक केली, आपली एक छोटीशी राईड होती, आज कंटेंट पण नव्हता. तो सर्व काही चांगलं आहे, रेकॉर्ड वगैरे चांगलं झालं आहे बऱ्यापैकी, मी म्हणू शकतो. जसं माईक हे दिलं आहे साथ. बट सीन असा झाला आहे की भाई हेल्मेटनी म्हणजे माती खाल्ली काय बोलू शकतो आपण आता. मी जो हेल्मेट घेतला तो आम्ही थोडंसं, हेल्मेटचा पण एक सीन आहे जो मी जेव्हा राईडला कधी निघेन ना तेव्हा सांगेन की हेल्मेट मी हा वाला का घेतला. बट मी जर कन्सिडर करेन, जेवढे जण हेल्मेट नवीन घेण्यासाठी जातील ना, तो त्यांना एक सांगायचं वाटतं की भाई हेल्मेट घ्यायला तर 1000-1500 नका घेऊ. 100% सांगतो माझ्या अनुभवानुसार की नका घेऊ 1000-1500. भाई 3000च्या वरचा हेल्मेट घ्या, थोडासा चांगला कुशनिंग वगैरे जास्त असेल, ह्याच्यात काही कुशनिंग नाही आहे आणि प्रॉब्लेम होतो. ताई बघते ताई दादाला सांगत होती व्हिडिओ बनवतो आहे. तो काय बोलतो, हा हेल्मेट. सो हेल्मेटचं एक सीन आहे. सो तुम्हाला खरंच सांगतो भावानो, 2000च्या अंडर हेल्मेट नका जाऊ. चांगलेवाले जर 2000च्या आतमध्ये कुशनिंग वगैरे जास्तवाले असेल, तो टाईट बसतो आपल्याला आहे गालाला वगैरे, तो जर तुम्ही बदला ना 100% सांगतो भावानो तुमचे पैसे वसूल होतील. माझे थोडेसे डिस्कम्फर्ट झालं आहे. आता मी जातो, रॉकीला लावतो. ही गाडी कशी काय लागली इथे, उतरा. धैर्याला ना बघू दे ना, आता काय करायचं. चांगलं तर झालं आहे, फक्त एवढंच की हेल्मेटचा सीन आहे. हो ना, खरं सांगतो हेल्मेट घ्याल एकदा इन्व्हेस्टमध्ये, चांगल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये घ्या. फालतू म्हणजे फालतू नाही यार, बट सेफ्टी पण इम्पॉर्टंट आहे. आणि ओव्हरऑल मागायला तर आता मी पस्तावत नाही तसं हेल्मेट चांगला आहे रेग्युलर यूजसाठी, बट व्लॉगिंगच्या सेटअपसाठी नाही आहे चांगला. तुम्हाला दाखवतो माझा हत्ती किती जड आहे. बजरंगबली असं उचलून ठेवावं लागतं. माझं पिल्लू आहे ते हत्तीचं. रॉकी, तुझा पण व्ह्यू चांगला आला, फक्त मोबाईलचा पण चांगला आला, फक्त हेल्मेटमुळे. हेल्मेट असं सारखं खाली होते हेवी वेटनी, आणि याच्याने मला नेकची इंजुरी होऊ शकते. सो ऑल सेटल आहे. मी आता हेल्मेटकडे जायचा विचार करतो कॅमेऱ्यापेक्षा. फोन तर बेस्ट पडतो आहे, पडायची भीती नाही आहे, चांगला लावला आहे मी. बरोबर आहे ना. हां, काढ. आता घरी जाऊया, धैर्याची रिॲक्शन कॅप्चर करू. सो गाईज, तुम्ही बघताय हा जो माझा हेल्मेट आहे ना, इथे ह्या साईडला आणि ह्या साईडला इथे अशी कुशनिंग नाही आहे. सो हा इथे असं गालाला असं पकडलेला नाही माझ्या. सो तो बघा, आता मी असा ठेवलं ना, असा हेल्मेट आहे बघा, रिअल प्रूफ तुम्हाला दाखवला बघा. मेन हेल्मेट असा पाहिजे ना, असा तरी. सो मी घेतला आहे घाई, त्याची एक स्टोरी मी सांगेन आरामध्ये एका ब्लॉगमध्ये. सो तुम्ही घेऊ नका तशी घाई करून, चांगला बघून घ्या. आता मी धैर्याला कॅप्चर करतो, बघू धैर्याची काय रिएक्शन येते त्याचं.
कोण खोटारडे? आम्ही काय केलं? दरवाजा, अरे मला येऊ दे. भाई साहेब धैर्याने लॉक केलं मला. धैर्याने लॉक केलं. धैर्याला आलाय राग. काय केलं तुला? अरे आत्ता लावला आम्ही फोन. लागला बघ तुझा ब्लॉग रडताना टाकू काय फक्त सांग. तो गाईज टेस्टिंग करून आलो. चांगला आवाज येतोय, फोन वगैरे चांगला. फक्त हेल्मेटचा सीन आहे. मी तुम्हाला परत एकदा सांगतोय की कमी बजेटमध्ये जाताय तर एक बजेट चांगला थोडासा 1-2 हजार वाढवा, थांबून घ्या. पण हेल्मेट चांगलाच घ्या. हेल्मेट चांगला आहे तो रायडिंगसाठी चांगला आहे, पण जर तुम्ही मोटो ब्लॉगिंगसाठी जाताय, हा दाखव, हा हेल्मेट चांगला आहे. बट जर तुम्ही मोटो व्लॉगिंगसाठी जाताय सो हा हेल्मेट नाही आहे चांगला, कारण का कुशनिंग वगैरे नाही आहे याच्यामध्ये. सो जसं तुमची इच्छा, तुम्हाला कसं घ्यायचं तो वाईट, एक मी माझं मत सांगितलं. सो आम्ही जाऊन आलो, मस्त व्ह्यू वगैरे चांगला आला, मी चांगलंच झालं. सो हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. हा व्लॉग कसा वाटला ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. स्टे सेफ, स्टे राईट. बाय बाय.